हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. एस पी बक्षी यांच्या पुस्तकातून आपण महत्त्वाचे जे रूल्स आहेत चेंज द व्हॉइस या टॉपिकवरचे ते सगळे अभ्यासत आहे. आधीही आपण काही रूल्सचा अभ्यास केलेला आहे. आज आपण जे महत्त्वाचे रूल्स आहेत म्हणजे पॉझिटिव्ह व्हर्ब्सच्या वेळेस म्हणजे जे बेअर इन्फिनिटिव्ज असतात त्यावेळेस आपण पॅसिव्हमधल्या वाक्यरचना कशा करायच्या किंवा मग जे प्रिपोजिशन्स आहेत ते आपण योग्य पद्धतीने कसे वापरायचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये जे रूल्स बघणार त्यानंतर आपण लगेचच प्रॅक्टिस क्वेश्चनसुद्धा सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करत आहे 9th रूलपासून आणि हा जो रूल आहे हा आपण कालच्या एक्सप्लेनेशनमध्ये म्हणजे आपण कालच्या लेक्चरमध्ये जे रूल्स बघितले त्यात प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये मी एका एक्सप्लेनेशनमध्ये याचा रेफरन्स दिला होता. एक हिंट होती तुम्हाला की आपल्याला कशा पद्धतीने हे प्रिपोजिशन्स जे आहेत वाक्यात दिलेले ते वापरायचे असतात पॅसिव्हमध्ये रचना करत असताना. पण तरी देखील हा जो काही रूल दिलेला आहे हा आपण जरा जास्त डिटेलमध्ये समजून घेऊयात. इथे दिलेला आहे इफ अ प्रिपोजिशन ऑर एन ॲडव्हर्ब इज युज्ड विथ अ व्हर्ब टू कन्वे स्पेसिफिक मीनिंग इट शुड नॉट बी रिमूव्ड व्हाईल मेकिंग अ पॅसिव्ह व्हॉइस. या रूलमध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्या व्हर्बसोबत जर आपण प्रिपोजिशनचा वापर केलेला असेल किंवा आपण ॲडव्हर्बचा वापर केला असेल तर ते आपण एकत्रितपणे वापरायचं आहे कारण याला एक स्वतःचा अर्थ आहे. इथे दिलेला आहे स्पेसिफिक मीनिंग. पण याला आपण काय म्हणतो? ज्यांनी आधी माझे लेक्चर्स बघितलेले असतील आपल्या या चॅनलवरचे त्यांना माहिती असेल की हे असतात फ्रेझल व्हर्ब्स. आपण फ्रेझल व्हर्ब्स कसे फॉर्म करतो याबद्दल डिटेलमध्ये डेली एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये जे काही क्वेश्चन्स बघितले होते त्यात एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याचबरोबर इतरही अनेक ठिकाणी रेफरन्स येतो त्यावेळेस मी फ्रेझल व्हर्ब्स म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांगितलं होतं. मग हे जे व्हर्ब्स आहेत याच्यासोबत जर आपण एखादं प्रिपोजिशन जोडलं किंवा ॲडव्हर्ब जोडलं असेल तर ते एकत्रितपणे आले पाहिजेत. हा एक इथे महत्त्वाचा नियम लिहून घ्या कारण या ठिकाणी ते काही व्यवस्थित असं सांगितलेलं नाहीये पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजाव्यात म्हणून सांगत आहे. आपण हे जे फ्रेझल वर्ब्स असतात याचं एक एक्झाम्पल बघूयात. इथलंच एक्झाम्पल बघू. इथे लिहिलेलं आहे लुक आफ्टर. बरोबर. आता लुक म्हणजे बघणे आणि आफ्टर म्हणजे नंतर. पण जर आपण हे दोन शब्द एकत्रितपणे वापरले तर ते होणार आहे एक फ्रेझल व्हर्ब आणि हे जे फ्रेझल व्हर्ब्स असतात यांना स्वतःचा एक वेगळा अर्थ असतो. स्वतंत्र अर्थाने आपण हे वाक्यात वापरलेले असतात. या वाक्यामध्ये जर मी लुक आफ्टर म्हणजे नंतर बघणे असा अर्थ घेतला तर तो पूर्णपणे चुकणार आहे कारण माझ्या या फ्रेझल व्हर्बचा अर्थ काय आहे? काळजी घेणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची काळजी घेणे याला आपण टू लुक आफ्टर समवन असं म्हणत असतो आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये एक सिनॉनिम काय लिहू शकतो किंवा समानार्थी शब्द काय लिहू शकतो? टू टेक केअर ऑफ. आता एक तुम्हाला लक्षात आलं की फ्रेझल व्हर्ब्सची जी काही आपण रचना केलेली असते त्यावरून तुम्हाला इथे वाक्यात जो काही अर्थ दिलेला आहे शब्दांचा तो पूर्णपणे बदललेला असतो आणि त्यामुळे साहजिकच वाक्याचा पण अर्थ बदलणारच आहे. मग हे जे सेंटेन्स आहे हे आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बघूयात. इथे लिहिलेलं आहे मदर्स लुक आफ्टर देअर चिल्ड्रन. या वाक्यामध्ये आपण असं म्हणत आहोत की मुलांची काळजी आई घेते. मग या ठिकाणी आपण लुक आफ्टरचा अर्थ कोणता घेतलेला आहे? काळजी घेणे आणि हे एकत्रितच वापरलं गेलं पाहिजे. मी हे परत एकदा तुम्हाला हायलाईट करून सांगत आहे की हा जो फ्रेझल व्हर्बचा पार्ट आहे हा वाक्यात एक सलग आला पाहिजे. इथे मेन्शन केलेलं आहे इट शुड नॉट बी रिमूव्ड. पॅसिव्हमध्ये रचना करत असताना हे बदलायचं नाही सांगितलेलं आहे पण मी तुम्हाला ॲडिशनल एक गोष्ट सांगते की ते जसं दिलेलं आहे तसं वापरा. यूज ॲज इट इज. म्हणजे जर त्यांनी ते एकत्रित 3 शब्द दिले असतील 2 शब्द दिले असतील तर ते तसेच आपण पॅसिव्हमध्ये देखील वापरले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते एकत्रितच आले पाहिजेत. एक शब्द इकडे वापरला एक दुसरा शब्द दुसरीकडे वापरला असं करून चालणार नाही. हे एक्झाम्पल आपण व्यवस्थित बघूयात. सुरुवातीला हे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे मदर्स लुक आफ्टर देअर चिल्ड्रन. याला आपण पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करत असताना चिल्ड्रन आर लुक्ड आफ्टर बाय देअर मदर्स असं वापरलेलं आहे. हे जे लुक्ड आफ्टर फ्रेझल वर्ब आहे हे आपण तसंच्या तसं एकत्रित जोडूनच लिहिलेलं आहे. आता पॅसिव्हच्या रचना करत असताना आपण जनरली व्हर्बच्या थर्ड फॉर्मचा वापर करतो आणि मग हे जे फ्रेझल व्हर्बमध्ये दिलेले जे व्हर्ब असतं याचं आपल्याला व्हर्बचा थर्ड फॉर्ममध्ये म्हणजेच पास्ट पार्टिसिपलमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आणि हे जे काही प्रिपोजिशन किंवा ॲडव्हर्ब आपल्याला दिलेलं असेल ते देखील आपण त्याच्यानंतर वापरायचं आहे. सेकंड एक्झाम्पल बघूयात. यू शुड नॉट लुक डाऊन अपॉन द पुअर. या वाक्यामध्ये लुक डाऊन अपॉन हे फ्रेझल वर्ब वापरलेलं आहे ज्याचा अर्थ असतो एखाद्याला कमी समजणे, इन्फेरियर समजणे.
मग इथे आपण वाक्यात म्हणत आहोत की तुम्ही त्यांच्याकडे तसं बघितलं नाही पाहिजे की ती आपल्यापेक्षा कमी आहेत. मग इथे ऑब्जेक्टनी सुरुवात केलेली आहे वाक्याची. त्यानंतर शुड नॉट बी हे मोडाल पण आपण वापरलेलं आहे, ते वाक्यात तसंच ठेवायचं. आणि जे मेन व्हर्ब आहे लुक्ड डाऊन अपॉन हे आपण फ्रेझल व्हर्ब आहे, त्यातल्या व्हर्बला आपण V3 मध्ये कन्वर्ट केलं आणि हे दोन्ही प्रिपोजिशन्स आपण एकत्र वापरलेले आहेत. त्यामुळे पॅसिव्हच्या रचना करत असताना फ्रेझल व्हर्ब्सची आपण काळजीपूर्वक केली पाहिजे. आय होप तुम्हाला हा रूल समजला असेल. आपण लगेचच प्रॅक्टिस करूयात म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे व्हॉट आर यू लिसनिंग टू. काल मी हेच मेन्शन केलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. लिसन टू हा जो शब्द आहे हा एकत्रित वापरलेला असतो, म्हणजे लिसन टू सॉंग्स, लिसन टू समवन या ठिकाणी हे दोन शब्द एकत्रित वापरले जातात आणि पॅसिव्हमध्ये रचना करत असताना ती तशीच झाली पाहिजे. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट हे जे काही इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स वापरलेले आहेत, हा क्वेश्चन मार्क, याबद्दलचे सगळे रूल्स आपण आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले आहेत. तुम्ही जर सुरुवातीपासून ही सिरीज बघत नसाल तर एकदा सजेशन आहे की सगळे जे काही आपले लेक्चर्स आहेत हे सुरुवातीपासून बघा, म्हणजे जे बेसिक आहेत ते सुद्धा तुमचं कव्हर होऊन जाईल. व्हॉट आर यू लिसनिंग टू या वाक्याला आपण व्हॉट इज लिसन्ड टू बाय यू आणि मग क्वेश्चन मार्क जो आहे तो देखील आपण कायम करायचा आहे. व्हॉट इज लिसन टू बाय यू हे असं वाक्य असणार आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. सेकंड सेंटेन्स आहे दे वर सर्चिंग फॉर द लॉस्ट बुक. टू सर्च फॉर हे आपलं फ्रेझल व्हर्ब आहे आणि आता त्याला आपल्याला पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करत असताना सर्च फॉर असं करावं लागेल, म्हणजे V3 प्लस जे प्रिपोजिशन दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला एकत्रित वापरायचं आहे. या वाक्यामध्ये जो टेन्स आहे तो कायम ठेवून आपल्याला वाक्यरचनेमध्ये बदल करायचा आहे. पॅसिव्हमधली वाक्यरचना अशी होऊ शकते द लॉस्ट बुक वॉज बीइंग सर्च्ड फॉर बाय देम. आता इथे आपण बीइंगचा सुद्धा वापर केलेला आहे कारण हे VING फॉर्ममध्ये होतं आणि ते आपण V3 मध्ये कन्वर्ट करण्याच्या आधी बीइंगमध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि हा फॉर शब्द जो आहे हा याला जोडूनच आला पाहिजे. थर्ड सेंटेन्स आहे द गव्हर्नमेंट कॅन नॉट डिस्पेन्स विथ कम्प्युटर्स. मग डिस्पेन्स विथ हा शब्द आहे त्याच्यावरती फोकस करायचा आहे आणि तो आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये व्यवस्थित फ्रेम करता आला पाहिजे. कम्प्युटर्स कॅन नॉट बी. आता हे कॅन नॉट मोडाल वापरलेलं आहे आणि मोडालच्या वाक्यांमध्ये आपण V3 मध्ये कन्वर्ट करण्याच्या आधी जे व्हर्ब आहे ते कन्वर्ट करण्याच्या आधी बीचा वापर करत असतो. तोच रूल इथे अप्लाय झालेला आहे. सो इथे डिस्पेन्सचं V3 काय असणार आहे डिस्पेन्स्ड आणि मग विथ हा शब्द देखील आपल्याला लिहायचा आहे. कम्प्युटर्स कॅन नॉट बी डिस्पेन्स्ड विथ बाय द गव्हर्नमेंट असं हे वाक्य असेल आणि हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे दोन दोन प्रिपोजिशन्स जवळ आलेले आहेत असं वाटू शकतं, पण ॲक्च्युली डिस्पेन्स्ड विथ हा शब्द आहे आणि बाय नंतर सब्जेक्ट लिहिण्याची एक पद्धत असते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, म्हणून हे देखील प्रिपोजिशन बरोबर आहे. फोर्थ सेंटेन्स आहे आय हॅव नेव्हर हर्ड ऑफ सच ॲन ॲक्सिडेंट. हर्ड ऑफ हे आपलं फ्रेझल व्हर्ब आहे, याला आपल्याला कन्वर्ट करताना एकत्रित करायचं आहे. सच ॲन ॲक्सिडेंट हे आपलं ऑब्जेक्ट आहे या वाक्यातलं. तुम्हाला ऑब्जेक्टसुद्धा व्यवस्थित आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. सच ॲन ॲक्सिडेंट, आता हे सिंग्युलर आहे म्हणून इथे आपण हॅजचा वापर करूयात. हॅव हे प्लुरल असतं आणि हॅज हे सिंग्युलर असतं. ॲक्च्युली आय नंतर सुद्धा आपण हॅवचाच वापर करतो जरी हे सिंग्युलर करता असेल तरीही, पण आपण ज्यावेळेस एखादा थर्ड पर्सन सिंग्युलर वापरत असतो त्यावेळेस हॅजचा वापर होतो. सो सच ॲन ॲक्सिडेंट हॅज नेव्हर बीन हर्ड ऑफ बाय मी असं हे वाक्य बरोबर असेल. इथे तुम्हाला जी वाक्यरचना बनवायची आहे ही योग्य पद्धतीने बनवता आली पाहिजे. नेव्हरची पोझिशन कुठे असायला पाहिजे, बीन कुठे वापरलेला आहे वाक्यात, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्यावर देखील लक्ष द्या. फिफ्थ सेंटेन्स आहे ऑल हिज फ्रेंड्स विल लाफ ॲट हिम. लाफ ॲट समवन हे आपलं फ्रेझल वर्ब आहे, त्याच्यावर फोकस करायचं आहे आता. ही विल बी laughed at by all his friends. हे वाक्य बरोबर असेल पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रचना करत असताना. आता रूल 9 मध्ये आपण जे काही एक्झाम्पल्स बघितले हे सगळे फ्रेझल व्हर्ब्सचे होते, बरोबर. आणि आता रूल 10 मध्ये आपण जे काही रूल्स बघणार आहे हे सगळे असणार आहेत कॉझेटिव्ह व्हर्बचे एक्झाम्पल्स. आता सुरुवातीला कॉझेटिव्ह व्हर्ब म्हणजे काय ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने बदल करायचे असतात ते समजेल. कॉझेटिव्ह व्हर्बमध्ये जी ॲक्शन घडलेली असते ती त्या कर्त्याकडून करवून घेतलेली असते.
म्हणजे तो विलिंगली ती कृती करत नाहीये, एखाद्या व्यक्तीकडून ती कृती केली जात आहे किंवा त्याला भाग पाडलं जात आहे ती कृती करण्यासाठी. अशा वेळेस जे व्हर्ब असतं ते आपण कॉझेटिव्ह व्हर्ब म्हणून वापरतो आणि ते जे व्हर्ब्स असतात त्यामध्ये आपण शक्यतो जे सेकंड व्हर्ब असणार असतं म्हणजे जे ॲक्शन सांगणारं व्हर्ब असतं तिथे 2+V1 चा वापर करत नाही. म्हणजे आपण हे जे इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे हे वापरत नाही, आपण तिथे बेअर इन्फिनिटिव्हचा वापर करतो. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? टू शिवाय वापरलेलं व्हर्ब. आता रूलमध्ये काय दिलेलं आहे ते वाचूयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. द व्हर्ब्स लेट, बीड, मेक, हेल्प, फील, सी, वॉच, हिअर आर युज्ड विथ डायरेक्ट इन्फिनिटिव्ह. डायरेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय? विदाउट टू. आपण ह्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो, हे देखील मी तुम्हाला सांगितलं. इफ दीज वर्ड्स आर युज्ड इन ॲक्टिव्ह व्हॉइस देन इन पॅसिव्ह व्हॉइस दीज वर्ब्स आर युज्ड विथ इन्फिनिटिव्ह. म्हणजे ॲक्च्युली आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये इन्फिनिटिव्हचा वापर केलेला नाही, पण आपण ज्यावेळेस त्याची रचना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करतो त्या ठिकाणी आपण 2+V1 वापरलेलं दिसतं. लेट इज ॲन एक्सेप्शन. यामध्ये फक्त लेट हा शब्द एकच आहे की जो आपल्याला एक्सेप्शन आहे. लेट इज फॉलोड बाय डायरेक्ट इन्फिनिटिव्ह बोथ इन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस. आपण इथे जे काही वर्ब्स बघितलेले आहेत आपण परत एकदा रिपीट करूयात. बीड, मेक, हेल्प, फील, सी, वॉच, हिअर. हे जर वर्ब्स आपण कॉझिटिव्ह वर्ब्स म्हणून वापरत असेल तर आपण त्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये 2+V1 वापरत नाही. आपण याला काय म्हणतो? विदाउट इन्फिनिटिव्ह वापरलेला आहे म्हणजे टू शिवाय वापरतो. पण जर याची रचना आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करत आहे म्हणजे आता इथे जे आपण वर्ब्स बघितले या वर्ब्सचं आपण रूपांतर करत असताना पॅसिव्ह व्हॉइसची रचना केलेली असेल तर तिथे मात्र आपण टूचा वापर करतो म्हणजे ती जी वाक्यरचना असणार आहे ती 2+V1 नी पूर्ण होईल. ओके, फक्त लेट हे एकच वर्ब आहे जे एक्सेप्शन आहे कारण तिथे दोन्हीमध्ये टूचा वापर होत नाही. एक्झाम्पल्स बघूयात आपण. पहिलं आहे आय बेड हिम गो. आता इथे त्याला जाण्यासाठी भाग पाडलं असं आहे त्यामुळे आपण इथे टूचा वापर केलेला नाही. हे काय आहे मग? कॉझेटिव्ह व्हर्ब्स. व्हर्ब्सबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूयात नंतर ज्यावेळेस आपण वर्ब हा टॉपिक बघणार असेल. पण सध्या तुम्हाला एक हिंट असायला पाहिजे की असे काही वर्ब्स असतात, वर्बचे प्रकार असतात, म्हणून मी जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन शक्य आहे तिथे तुम्हाला सांगत आहे. आता आपण ह्याचं रूपांतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना ही वॉज बिडन टू गो असं केलेलं आहे. म्हणजे हे V3 वाक्यात आलेलं आहे पण आपण जिथे त्याला भाग पाडलेली जी कृती आहे तिथे मात्र 2+V1 चा वापर केलेला आहे म्हणजेच आपण इन्फिनिटिव्ह व्हर्बचा वापर केला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे आय हॅव मेड हर सिंग अ सॉन्ग. इथे ती स्वतःहून गाणं म्हणत नाहीये, तिला गाणं म्हणण्यासाठी मी प्रवृत्त केलं किंवा तिला मी गाणं म्हणायला लावलं म्हणजे कृती करवणारा कोणीतरी दुसरा आहे, बरोबर. त्यामुळे इथे आपण जे काही व्हर्ब वापरलेलं आहे हे इथे आपण टू शिवाय वापरलेलं आहे. म्हणजे मी तिला कृती करण्यासाठी भाग पाडली. मग कोणती कृती? जी आपण कृती करण्यासाठी सांगितलेली आहे ते दर्शवण्यासाठी आपण बेअर इन्फिनिटिव्हचा वापर केलेला आहे म्हणजे टू शिवाय आपण व्हर्बचा वापर केलेला दिसतो. आणि त्याची वाक्यरचना करत असताना पॅसिव्हमध्ये मात्र आपण काय केलेलं आहे? मेन व्हर्बच्या आधी टू हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो की इन्फिनिटिव्ह व्हर्बचा वापर केलेला आहे. आय हॅव मेड हर सिंग अ सॉन्ग या वाक्याला आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करत असताना शी हॅज बीन मेड टू सिंग अ सॉन्ग असं हे करणार आहे. बाकी जे टेन्स V3 वगैरे वापरायचं आहे ते सगळं आपण सिमिलरच वापरतो. आता यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की जे कॉझिटिव्ह व्हर्ब आपण वापरलेलं आहे त्याचं V3 या वाक्यात करायचं. आपण ज्याला कृती करण्यासाठी सांगितलेलं आहे ती जी कृती घडत आहे त्यामध्ये आपण V3 नाही करत आहे, तिथे आपण इन्फिनिटिव्हचा वापर करतोय म्हणजे V1च्या आधी आपण टू वापरतो. पण ज्यावेळेस आपण V3 करायचं पॅसिव्ह व्हॉइसची कंपल्शन काय आहे की कुठल्याही पॅसिव्हच्या रचनेमध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरला गेला असला पाहिजे आणि त्या ठिकाणी मात्र आपल्याला काय करायचं आहे? जे कॉझिटिव्ह व्हर्ब सांगितलेलं आहे वाक्यात ते आपल्याला V3 मध्ये वापरायचं. आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आणि मग प्रॅक्टिस क्वेश्चन्स सॉल्व्ह करूयात. शी लेट मी गो. लेट हे एक व्हर्ब एक्सेप्शन आहे जिथे आपण दोन्ही वाक्यांमध्ये म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये देखील आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यांमध्ये देखील आपण टूचा वापर करत नाही. या वाक्याला आपण पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करत असताना शी लेट मी गो म्हणजे तिने मला जाऊ दिलं याचं वाक्य आपण कसं बनवतो? आय वॉज लेट गो बाय हर. आपण हे एक्झाम्पल्स बघितल्या तर जरा प्रॅक्टिस करूयात म्हणजे जास्त लक्षात येईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, व्हर्बचं थर्ड फॉर्म हे पॅसिव्हमध्ये कंपल्सरी वापरलेलं असलंच पाहिजे हे आपल्याला फोकसमध्ये ठेवायचं असतं. आणि त्यामुळे मी आधीच्या लेक्चर्स
पासून सांगत आहे किंवा आपण या लेक्चर सिरीजला सुरुवात केल्यापासून सांगत आहे, कधीही व्हॉइसचे जे क्वेश्चन्स असतात ते अटेम्प्ट करताना व्हर्ब ओळखायला शिका, व्हर्बवरती फोकस करा आणि जर तुम्हाला एकदा ही सवय लागली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे रूल्स आहेत, हे आपोआप लक्षात येतील. पहिलं सेंटेन्स आहे, आय मेड हिम राईट अ लेटर. या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हर्ब काय आहे? मेड. म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये कृती करायला सांगितलेली आहे? मेड या व्हर्बमध्ये. आणि कोणती कृती करायला सांगितलेली आहे ते आपण इन्फिनिटिव्ह सहित वापरणार आहे. हिम हा कर्ता आहे आपल्या वाक्यातला, त्यामुळे त्यांनी सुरुवात करूयात. ही वॉज मेड टू राईट अ लेटर. कोणती कृती करायला सांगितली ते आपण इन्फिनिटिव्ह सहित वापरणार आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल बघूयात. शी लेट मी स्टे इन हर होम. या ठिकाणी लेटचा वापर झालेला आहे, म्हणजे आपण ॲक्टिव्हमध्ये देखील टूचा वापर करणार नाही आणि पॅसिव्हच्या रचनेमध्ये देखील आपण टूचा वापर करणार नाही. मग हे वाक्य करत असताना आपण सुरुवातीला आय हा कर्ता घेऊयात. आय वॉज लेट स्टे इन हर होम बाय हर. असं हे वाक्य बरोबर असेल. या ठिकाणी आपण बाय हर हे सब्जेक्ट जरी नाही वापरलं पॅसिव्हच्या रचनेमध्ये तरी देखील वाक्य बरोबरच कन्सिडर करायचं आहे आपल्याला, कारण आपण इथे तिने तिच्या घरात राहायला दिलं असंच इथे अर्थ निघत आहे, इथंपर्यंत जरी वाक्य वापरलं तरी. त्यामुळे बाय हर असं सब्जेक्ट नाही वापरला पॅसिव्हमध्ये तरी देखील चालणार. म्हणजे त्या पद्धतीचा देखील एखादा पर्याय आला तर ते वाक्य चुकीचं ठरवू नका, फक्त बाय प्लस सब्जेक्ट वापरलेलं नाहीये म्हणून. हे सुद्धा थोडंसं लक्षात असू द्या. थर्ड सेंटेन्स बघूयात. शी बेड मी लीव द रूम. या ठिकाणी बेड हे व्हर्ब वापरलेलं आहे, मग आपण याचं V3 वापरायचं आहे आणि इथे जे व्हर्ब दिलेलं आहे ज्यामध्ये कोणती कृती करायला भाग पाडलं ते सांगत आहे, तिथे आपण 2 + V1 चा वापर करणार. या ठिकाणी तुम्हाला V3 वापरणं गरजेचं आहे, हे आत्ताच मी जस्ट सांगितलं, पण तुम्हाला V3 फॉर्म माहिती असणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे आत्ता आपण मगाशी जे काही व्हर्ब्स बघितले कॉझेटिव्ह व्हर्बमध्ये त्या सगळ्यांचे V1, V2 आणि V3 फॉर्म्स एकदा व्यवस्थित पाठ करून ठेवा. आता आपण या वाक्याची जी रचना आहे ही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करून बघूयात. कोणावर कृती झालेली आहे? मी या ऑब्जेक्टवर, आणि म्हणून आपण तिथे आयनी वाक्याची सुरुवात करूयात. आय वॉज बिडन टू लीव द रूम बाय हर. आता या ठिकाणी बाय हर हे वाक्यात वापरलं गेलंच पाहिजे, कारण आपल्याला तिच्या रूममध्ये आपण राहिलेलो आहोत वगैरे असं कुठेही रेफरन्स आधी दिलेला नाहीये आणि त्यामुळे वाक्य इनकम्प्लीट होणार आहे. म्हणून हा बाय हर सब्जेक्ट जो आहे हा पॅसिव्हमध्ये कंपल्सरी वापरलंच पाहिजे. आपण सेकंड सेंटेन्समध्ये वापरलं ते मात्र थोडंसं वेगळ्या रेफरन्सनी वाक्य होतं, इथे मात्र आपल्याला ते वापरावं लागेल. चौथं सेंटेन्स काय आहे ते बघूयात. दे हर्ड हर सिंग अ सॉन्ग. म्हणजे त्यांनी तिला गाताना ऐकलं असं हे वाक्य आहे आणि याचं आपण ज्यावेळेस पॅसिव्हमध्ये कन्व्हर्जन करणार त्यावेळेस ते वाक्य असं होणार आहे की शी वॉज हर्ड टू सिंग अ सॉन्ग बाय देम. यामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीने ॲडिशनल एक्स्ट्रा व्हर्ब टाकायचं नाहीये किंवा आपल्या मनानेच काहीतरी वाक्य चेंज करायचं नाहीये. वाक्याचा जो अर्थ दिलेला आहे तो कायम ठेवूनच आपल्याला पॅसिव्हच्या रचना करायच्या असतात. आजच्या लेक्चरमधलं हे शेवटचं एक्झाम्पल आहे, हे बघूयात काय आहे ते. आय सॉ हिम गो. मी त्याला जाताना बघितलं. आता इथे कृती करायला भाग पाडलं असं नाहीये, मात्र इथे आपण एक कृती करत असताना फक्त बघत आहोत, यामध्ये कुठलीही ॲक्टिव्ह कृती झालेली नाही, अशा अर्थाने हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणावरती क्रिया झालेली आहे बघण्याची? हिम या ऑब्जेक्टवरती, म्हणून आपण वाक्याची सुरुवात हीने करत आहेत. ही वॉज सीन टू गो बाय मी. या पुस्तकात दिलेले जे काही व्हॉइसचे रूल्स आहेत आणि त्यावरती डिपेंड जे काही आपल्याला एक्झरसाइजेस सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहेत हे आता फार तर 1-2 लेक्चर्समध्ये संपतील. मात्र जी रिव्हिजन एक्झरसाइज डी असणार आहे ती मात्र आपण डिटेलमध्ये घेणार आहे. त्यात फक्त प्रॅक्टिस क्वेश्चन्स असणार आहेत, त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं वगैरे असेल आणि त्यानंतर आपण एक नेक्स्ट टॉपिक चालू करणार आहे. या पुस्तकामध्ये जे काही टॉपिक्स दिलेले आहेत ते सगळे सिक्वेन्सनी आपण बघणारच आहे. त्याशिवाय जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनची गरज आहे त्या प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन पण करणार आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्ही
मनापासून फॉलो करा आणि जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र या सिरीजला एकही लेक्चर न चुकवता बघितलं पाहिजे, कारण तुम्हाला फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देणार आहात त्यावेळेस बेसिक पक्का असणं गरजेचं असणार आहे आणि ती सुरुवात तुम्ही आतापासूनच केली पाहिजे. जितकं शक्य आहे तितकं मटेरियल पोस्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.